काय बाई, ह्या लोकांना एवढं पण कळत नाही. फॅन्सी असतीच ना आली आणि इकडून एक ढकलते इकडून एक ढकलते आणि एका बाबाने तर फार पायावरच पाय दिला, फार नख सुद्धा वाकड झाले. काय म्हणा, पुढच्या वेळेस ना सगळ्यात आधी स्टँडवर येणार आणि पहिले 1 नंबरचं सीट पकडणार, मग बघू मला कोण ढकलते. फॅन्सी म्हणतात मला, फॅन्सी फॅन्सी धक्के खाऊ का मी? जाऊ दे, लय ऊन झाले, एक काम करते, ऊसाचा रसच पेते मस्त थंडगार. आता ज्यूस तर घ्यायचंय मला, पण कोणी ओळखीचं नाही दिसत ना, आधी बघून घेते, नाहीतर मला बघून लगेच येतील फॅन्सी फॅन्सी करत. आम्हाला ज्यूस दे, त्यांना द्यायला लागेल मला ज्यूस. कोण नाही दिसत आहे. ओ दादा, एक ज्यूस द्या, लवकर द्या लवकर. आता कसं जरा गार गार वाटलं, पण काय करते ते शेजारना नाही, मग मन नाही लागत नाही, मूडच नाही मला. ते असतं याचा अर्ध पैसे तरी मी त्यांच्याकडून काढलं असतं कसं तरी. जाऊ दे, आता मी ना माझी सगळी कामं करते आणि त्यांना उद्या घेऊन येते. जाऊ दे, चला. हो मम्मी, मला एवढं उन्हा करायचं. इथं काय स्टँड घेऊन आले तो? हा, इथं माझा बर्थडे आहे आज आणि इथं स्टँड घेऊन आले, तेवढं उन्हाचं मला इथं बसायला. अगं बर्थडे म्हणून तर आणलंय ना, एक एक वडा खाऊ खाऊ इथं झालं तुझा बर्थडे. बर्थडे काय तुझा दरवर्षीची येतो आणि काय खर्च करीत बसती उगच. एक एक वडापाव, एक एक म्हणजे तू अर्धा आणि मी अर्धा. स्वतःच्या मुलाच्या बर्थडेला दुसऱ्यांच्या लग्नातून आणून लाडू वाटले आणि इथं माझा बर्थडे आता मला काय नाही का, इथं येऊन मला अर्धा अर्धा वडापाव चालत काय? अगं माझ्या डोक्यात तेच प्लॅन होतं. काय झालं, त्या पाक्याचं लग्न आहे का नाही, त्या पाक्याचं लग्न उद्या आहे, त्याला म्हणलं होतं तो लग्न आदल्या दिवशी धरले. माझ्या डोक्यात तेच होतं, पण त्याने नाही ऐकलं, त्याच्यामुळे प्लॅन फिस काढलं. काय सांगते आता, अगं त्याच्यात लग्नाला गुलाबजाम होतो, गुलाबजाम. तुम्ही तर स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाला दुसऱ्यांच्या लग्नातलं लाडू आणून वाटले, तुम्ही पप्पांच्या वाढदिवसाला तर काय काय केलं असं हेच बघून मला शॉक होते. अगं पप्पांचा बर्थडे तर आम्ही लय मोठा सेलिब्रेट करतो. नेमकी त्या दिवशी यात्रा असती बघ, यात्रेत सगळी पाहुणी जेवून जातात. अगं तेजल, नाराज नको बाळा. तुझा वाढदिवस म्हणजे काय, तुझ्या आयुष्यातला 1 वर्ष कमी झालंय. अशा वेळी दुःख करायचा असं आनंद नसतं साजरा करायचा, कळलं का? बघ आता आपण दोघी इथं आलोय ना, मला तुझ्या बघितलं का रडायला चित्ती. अगं हा, दिसत तुमच्या तोंडावर. हा, मग एवढं तर कळते का नाही तुला? ओ मम्मी, सांगा लवकर, नाही का आता मी आता लगेच लगेच. अगं थांब थांब, खाली बस. अगं आपल्याकडे कोणाची लग्न नाही, माहिती काय सगळं काही संपलंय असं नाही. अगं आपल्याकडे अजून एक पर्याय आहे. एक पर्याय कोणता? आता एक काम करते, चपलांचं स्टॉल आहे इथं, तुम्ही ना चांगल्या चपला घेते, त्या शेजारच्यांना सांगते मॉलमधून आणण्यात. त्यांना काय करते, अशा भारी चपला घेते. आता इथं ही कशी वाटते, नको ही शेजारच्यांना लगेच ओळखत, ही नको. अजून भारी भारी चपला कुठे ठेवल्या त्यांनी काय माहिती. एक काम करते, आतमध्ये जाते आणि तिथूनच चांगली एक चप्पल काढते. ओ काका, ती वाली चप्पल दाखव मला, ती वाली, ही लय भारी. हा, ती काढा. ही चांगली वाटते तशी चप्पल, मला वाटते हीच घ्यावं. शेजारच्यांना काय करणार आहे, मी इथून चप्पल घेतली, भारी पण ही चप्पल. हा, शेजारण्या इथे, हे तर मला आज काही म्हटलं नाही. मंचरला येणार का, कुठे येणार आहे, गपचूप आल्यात वाटतं. एक काम करते, त्यांनी मला बघायच्या आधी मी इथून गायब होती. भैया, गाडीला तर कसा आंब्यावानी कलर देऊन ठेवलाय, भारी भारी. मी कधीतरी घेते गाडी, म्हणजे मला AC मध्ये फिरता येईल. हो मम्मी, पर्याय काय आहे? अगं तू आधी माझ्या फोनला बॅलन्स टाक ना, तुला म्हणते, मग मी तुला सांगते काय पर्याय ते. चल पर्याय काय मम्मी? बॅलन्स टाक पहिला मोबाईलला. पप्पन म्हणजे आज मीठच कमी पडले, अजिबात चव नाही लागत त्याला. काय करते, खायला लागेल आता, भूक लागली ना. बायांनी साड्या मग भारी भारी घातल्यात का तुम्ही, साड्या मग भारी घातल्यात. माझ्याकडे पिछवाडा का केला, इकडे तोंड करा, बघू दे तरी मला कोणाला कोणती साडी कशी दिसते. इकडे बघा, तुला तेवढी थंडी लागते का, हेडफोन घातलाय तू, पण साडी भारी बरं का तुझी. लिपस्टिक वारी लावली तू, आकडे वारी काढले. चल थांब, नको बॅलन्स नको टाकू, थांब. का मम्मी? पर्याय इकडे बसलाय. फॅन्सी पर्याय? हा, चल. काय ग फॅन्सी, शेजारणीला सोडून एक टिकटी पोपंग होती. शेजारनो, मला खोट वाटत. एक घास खाता ना मी तुमचाच विचार करते, तुम्ही नाही. मग काय करू, तुमच्यावरचे मीच खाते. काय म्हणताल तुम्ही, कुठे इकडे आले? अगं तुलाच फोन करायचा होता, पण तेवढा तूच दिसले आम्हाला. का बरं? अगं माझ्या सुनेचा बर्थडे नाही का, तर आम्हाला पहिलं तुलाच सांगावा. तू तर काय बर्थडेला आणणार नाही, पण येवली केक खायला. मी काय आणणार नाही, तुम्ही फॅन्सीला कमी समजता का? हो शेजारण्यांनो, तुम्ही ना दोघी घरी निघा, तुम्ही बर्थडेची तयारी करा आणि मग तुम्हाला कळेल फॅन्सी काय आणती नाही आणती, मग बोला. आधीच नका ठरवू, कळलं का? जा तुम्ही जा. आल्या मोठ्या, फॅन्सीला कमी समजतात, कळण तुम्हाला. आज सगळ्या गावाला कळण फॅन्सी काय चीज आहे. नाही सगळ्या गावाची बोटं तोंडात गेली तर बघा. जा. तेजल, झाला का नाही पर्याय सक्सेस? अर्ध तर काम झालंय आपलं आता. बाई, त्या शेजारच्यांना मोठेपणाच्या नादात बोलले खरं, हे करीन ते करीन, कळण तुम्हाला. पण आता काय करू, तसं आहे काय, फॅन्सी काय कमी थोडी. कळू दे ना त्यांना, पण मी काय करू शकते. चला दाखवते त्यांना. बघा आता अशा वस्तू नाही त्यांना, खरंच तोंडातच बोट गेली पाहिजे त्यांची. हो दादा, एक भारीतला फोन दाखव बरं.
हा बघा ना एकच नंबर फोन आहे एकच नंबर आहे ना नक्की ना नंबर. माझ्या शेजारच्या आवडेल ना फोन बिंदास फोन तर चांगलं आहे एक काम करते घेऊनच टाकते बघू मग आता कोण मला काय बोलते ते एक काम करा पॅक करा मोबाईल लगेच एवढे गिफ्ट आणलेत ना आता ते शेजारचे नाही का गिफ्ट बघू हँगच होतील शेजारचे काय सगळी लोक हँग होतील आणि गेल्या फॅन्सी एवढे गिफ्ट आणलेत मला नाही का जे जे जेवायला का मलाच देतील गुलाबजाम लाडू जे असेल ते मला तर वाटतं अर्धा केक मलाच देतील आता आहे ना पटकन जाते बर्थडे सुरू होईलच वेळ झाली आता जाऊन बसते जरा तिथं गिफ्ट नको का दाखवायला थांबा एक काम करते जाता जाते ना शेजारणीला सरप्राईज तर मी देतेच आहे पण डबल सरप्राईज देते लय भारी आयडिया एक माझ्याकडे ही कॅडबरी आणि शेजारणीला द्यायचा हा मोबाईल एक काम करते कॅडबरीच्या आतमध्ये मोबाईल घालून देते जे शेजारी ना शॉक पण होईल आणि खुश पण होईल आता मोबाईल त्याच्यात टाकते आता हा मोबाईल जाणार त्या बॉक्स मध्ये आता कळेल शेजारणींना फॅन्सी किती भारी सरप्राईज देऊ शकते Happy birthday. ए पुरींनो घ्या कापून केक किती वेळ झाले आवाजी थांब ना फॅन्सी तिच्यासाठी थांबलो हो मम्मी मला लय खाऊशी वाटते केक ही कापायचा का ही कधी फॅन्सी ती काय माहिती का तिकडे झेंडत बसली काय माहिती बरं असं म्हणते का मग घ्यावली केक कापून हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर तेजल अयो माझ्या येण्याच्या आधी बर्थडे सेलिब्रेशन झाला पण आजी झालं काय बर्थडे तुम्हाला वाटलं नाही फॅन्सी येईपर्यंत थांबाव 2 मिनिटं 10 मिनिटं वाट नाही बघा वाटली शेजारणीची एवढं कसं काय तुमचं मन कठोर होऊ शकतं उन्हात आणत तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेले एवढे जाते मी काय नको मला तुमचा केक काही नको आणि माहिती तुम्हाला गिफ्ट नाही द्यायचे जाते मी फॅन्सी थांब अगं ती बारीक पोर ऐकत नव्हती म्हणून कापत होतो केक ग आम्ही काय केली नाही तर आम्ही हे काय मग ही तर मला म्हणत होती थांबा ना, थांबा, fancy ती द्या. fancy ती म्हणून. म्हणून आम्ही ह्या पोरांमुळे काय केली काय सांगू आता तुला बाई शेजारणीनं तुमचं काही खरं नाही कळते ते पोराचा केक खाण्यावरून का त्यांनी हट्ट केला असं पण खरंच ना तुम्ही माझ्यासाठी थांबलेल्या ना ठीक आहे देते मी तुम्हाला गिफ्ट चला चला त्याचे ऐक ना त्या फॅन्सीने ना बरेच मोठे मोठे गिफ्ट आणलं वाटतं तिला आधी ना केक खायला घाल मी ती देईन सगळे केक काय ए फॅन्सी ऐक ना केक खा ना थोडा ताजा आहे ना केक चांगल्या दुकानातून आणलाय ना नाही तर फॅन्सीला सांगायचं होतं फॅन्सी बारीतला केक घेऊन आली असती बरं द्या द्या केक द्या अल्ला. बाई तुमचा बर्थडे म्हणून म्हणलं आता चांगलं जेवण बिवण असं म्हणून उपाशी आले मी द्या केक मला जास्त ते दिसतं ते उपाशी आले काय बाई शेजारी तो बर्थडे म्हणून नको खायला चांगला आहे ना केक चांगला आहे केक चांगला आहे मस्त आहे फॅन्सी दे आता आमचं गिफ्ट गिफ्ट हे काय आत्ता देते टंटडन. हे काय तुमचं गिफ्ट तिने एवढा केक आणला तिने काय आणले आपल्याला कॅडबरी फॅन्सी तू काय बरोबर केलं नाही बरं का एवढीशी कॅडबरी आणली मम्मी जाऊ द्या कॅडबरी खा एक सेकंड